मस्तपैकी बटरासारखे फुगून येत आहेत चांगले। हे बघा छानपैकी झालेले आहेत पुऱ्या मस्तपैकी। हे बघा बघू शकता तुम्ही, मस्तपैकी भाजी झाली आहे बघा छानपैकी। मी आज पिवळी बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे आणि त्याबरोबर पुऱ्या पण करणार आहे। पण आधी भाजीची आपण तयारी करूया। मी 4 बटाटे घेतलेले आहेत, ते मी उकडले, स्वच्छ अगोदर धुवून घेतले, उकडले, साली काढून घेतले आणि आता फोडी करून घेतलेले आहेत। आता ही कोथिंबीर मी थोडीशी घेतलेली आहे, 2 छोटे कांदे घेतलेत मी बारीक करून। आता ही फोडणीची तयारी बघा। कढीपत्त्याची पानं मी 7-8 घेतलेली आहेत, मोहरी घेतली आहे, हळद घेतली आहे, जिरं घेतले आपल्याला लागेल तसं अर्धा पाव चमचा जिरं घेतलं आहे, हे हिंग घेतलं आहे। हिंगाने चांगलं बटाट्याला स्वाद चांगला येतो आणि पचते पण चांगली म्हणून हिंग घेतलेला आहे। मीठ चवीनुसार घेतलेलं आहे। 2 मिरच्या घेतल्यात बारीक करून। तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही 2, 4, 5 किती हवे तेवढे म्हणजे तिखट प्रमाणे तुम्ही घालू शकता। आणि चाट मसाला घेतलेला आहे मी थोडासा चिमूटभर। हे मी साहित्याचा फोडणीची तयारी करून दाखवणार आहे। आता गॅस चालू करून हे भांडं तापलेलं आहे आणि तेल पण आता तापत आलेलं आहे। फोडणीची आता मी तयारी करते। त्याच्यासाठी मी आधी मिरच्या टाकते आतमध्ये, कढीपत्ता टाकते, आता मी मोहरी टाकते त्याच्यामध्ये। मोहरी चांगली तडतडायला द्यायची आहे, मोहरी अशी तडतडायला द्यायची आहे। आता मी बाकीचं साहित्य सगळं टाकते, जिरं टाकते, हिंग आणि चाट मसाला टाकते मी, कांदा टाकते आता मी। आता हा कांदा चांगला परतवून लालसर तांबूस कलर जरा यायला पाहिजे। आता याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकते मी। आता याच्यामध्ये मी बटाट्याची फोडी टाकते, मी आता हे व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे, पूर्ण मसाले एकजीव झालेले आहेत। मी आता हे 5 मिनिटं वाफेवर ठेवणार आहे झाकण लावून। याला आता 5 मिनिटं होत आली आहे, मी आता झाकण काढते। एवढं छानपैकी भाजी होत आली आहे मस्तपैकी। मी आता याच्यामध्ये थोडी आता कोथिंबीर घालणार आहे। मस्तपैकी भाजी झाली आहे बघा छानपैकी। आता याच्याबरोबर मी आता पुऱ्याची तयारी करणार आहे। आता गॅस बंद करते। मी आता पुऱ्यांची तयारी करते आहे। हे मी 200 ग्राम पीठ घेतलेलं आहे, हे गव्हाचं पीठ आहे। आणि हे गव्हाचं पीठ जास्त बारीक असेल ना तर पुऱ्या चांगल्या फुलतात आणि चांगल्या खुसखुशीत होतात, म्हणून जास्त बारीक पीठ चक्कीवरून दळून आणा तुम्ही। मी आता हे 200 ग्राम पीठ घेतलेलं आहे, त्याच्यासाठी मी थोडंसं मीठ अंदाजे घेते, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते, मीठ ते एकजीव होण्यासाठी। आता हे पीठ घालते त्याच्यामध्ये, हे आता आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। पाणी अंदाजानुसार घालायचं आहे थोडं थोडं आपल्याला। हे जास्त पातळ करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही, घट्ट केलं ना तर पुऱ्या एकदम कडक होऊ शकतात। हे बघा अशा प्रकारे हे मळून घ्यायचे आपल्याला, घट्ट नाही पातळ पण नाही। हे बघा पातळ केलं तर पुऱ्या ना आतमध्ये तेल जिरतं, म्हणून पातळ करायचं नाही, एवढं घट्ट करायचं आहे बघा। आता ह्याला जरासं मी तेल लावणार हाताला, जरासं लावलंय आणि हे गोळ्याला असं लावून आता परत मी जरा मळणार असं। आता आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत।
साधारण एवढ्या आकाराचे गोळे करायचे आहेत. हे बघा. आता हा गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचे आहे. पुरी लाटायला पीठ लावावं लागतं. असं पीठ लावून मग लाटायचं आहे आपल्याला. हे जाड ठेवायचे नाहीये, नाही तर मग ते वड्यासारखे होतात. आणि एकदम पातळ पण करायचे नाहीये, नाही तर मग ते कडक होऊ शकतात. आता हे तुम्हाला जसे हवे असतील, मोठे छोटे हवे असतील छोटे, अशा प्रकारे असे करू शकतो आपण. हे बघा, हे बघा, अशा प्रकारे हे करून घ्यायचे आहेत. जाड नाही आहेत आणि पातळ पण नाही आहेत, असे घ्यायचे आहेत. म्हणजे छान फुलतात त्या पुऱ्या. हे आता आपलं तेल तापलेलं आहे. कढई तापून तेल तापवलंय मी. आता मी एक एक पुरी तळून घेते. हे बघा, छानपैकी पुऱ्या तळतायत. मस्त फुगली आहे बघा. आणि हे बारीक पीठ असल्यामुळे चांगले असे फुलून येत आहेत. आणि मेन म्हणजे मी तेल, काही लोक काय करतात, चांगल्या पुऱ्या होण्यासाठी ना पीठ भिजवताना बऱ्याचपैकी तेल घालतात. पण मी काय केलं, फक्त हाताला लावून जरासं पिठाला हे केलं. त्याच्यामुळे याच्यामध्ये तेल कमी आहे पिठामध्ये. तरी पण बघा मस्तपैकी फुलली आहे. हे असे टाकले ना का जरा थोडं हलकं असं हलकं हे केलं ना की पुरी एकदम बटरासारखी फुलून येते बघा. फुगते, एकदम छानपैकी फुलते. छानपैकी फुलते आहेत बघा. मस्तपैकी बटरासारखे फुगून येत आहेत चांगले. हे बघा, पुरी आणि बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. आणि या पुऱ्या आपण तळताना ना बारीक गॅसवर तळायचे नाहीयेत, मोठा गॅस करूनच तळायचे आहेत, म्हणजे चांगले फुलले जातात. हे बघा, छानपैकी झालेले आहेत पुऱ्या मस्तपैकी. आणि एकदम नरम झालेले आहेत, छानपैकी झाले आहेत बघा. हे बघा, बघू शकता तुम्ही, छान झालेले आहेत.